प्रेमळ मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्याही समोर आलेला असेल, तर तुम्ही याला तुमच्या किमतीचा वेळ देऊन जरूर ऐका. कारण हा व्हिडिओ, आजचा हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल, तुमच्या घरामध्ये मोठी खुशखबरी येईल. म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका. ज्याही घरी असेल श्री बाळूमामांचे स्मरण, तिथे काळसुद्धा भीत जातो. श्रीसंत सद्गुरू बाळूमामा नुसते नाव उच्चारलं की अंगावर मग काटा येतो. कारण ते नाव म्हणजे शक्ती, आणि ते नाव म्हणजे श्रद्धा, आणि ते नाव म्हणजे निरपेक्ष प्रेम. गुरुमाऊली म्हणायचे, नक्कीच आयुष्यात काहीही झाले तरी देखील तू घाबरू नकोस. कारण एखादी वस्तू मी तुझ्या हातून घेतली तर त्याहूनही मी तुझ्यासाठी उत्तम वस्तू देण्यासाठी तुझे हात रिकामे केलेले असतात. म्हणून जर तुमच्या हातून एखादी गोष्ट, एखादे तुमचे मोठे स्वप्न नक्कीच तुटलेले असेल, किंवा तुमचे स्वप्न पूर्णत्व तुमच्या दूर गेलेले असेल, तर थांबा. काही वेळ, काही वर्ष, काही महिने तुम्हाला संयम ठेवावं लागेल. कारण गुरुमाऊलींनी तुमच्यासाठी जी काही योजना केलेली आहे, ती योजना मात्र तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असणार. एवढंच, तुम्हाला मात्र प्रयत्न करणं सातत्याने चालू ठेवायचं आहे. कारण भगवंत हे कायम मात्र प्रत्येकाचे प्रयत्न, प्रत्यक्ष करत असलेली मेहनत हे मात्र पाहत असतात. म्हणून तुम्हाला मात्र कर्म करायचं आहे, नक्कीच फळाची चिंता न करता. कारण कर्म करणे हे तुमचं कार्य आहे, आणि त्या कर्मांना योग्य ते फळ देणं हे तर गुरुमाऊलींचे कार्य आहे. आणि नक्कीच ते तुम्हाला योग्य ते फळ देऊन टाकतील. म्हणून अजिबात तुम्ही घाबरू नका, अजिबात तुम्ही रडू नका. एकदा एक भक्त त्यांच्याकडे आला, म्हणाला, हे गुरुमाऊली, माझं सर्व काही गेलं, घर, पैसा, माणसं, काही देखील माझ्यापाशी उरलं नाही. तर त्यावेळी गुरुमाऊली हसले, म्हणाले, म्हणजे आता सगळं मिळवायचं वेळ आले. बाळूमामांच्या शब्दांमध्ये शून्यातून विश्व उभं करण्याची ताकद आहे. कारण ते फक्त गुरु नाहीत, संत नाहीत, तर ते चराचरात्रे शक्तिचक्र आहेत. म्हणून बाळूमामांचं जीवन म्हणजे परब्रह्मांचा अवतार. ते कुणाकडे भूतकाळ विचारायला जात नसतात. ते फक्त म्हणतात, उगाच चिंता नको, तू माझं फक्त नाव घे, मी सगळं काही ठीक करतो. गुरुमाऊलींकडे आलेले हजारो लाखो लोक एकाच समस्येने त्रस्त आहेत. प्रथम म्हणजे त्यांच्याकडे पैसा नाही, धन नाही, त्यांच्याकडे चांगली नोकरी नाही, काम नाही. तर काही जणांकडे हे सर्व काही असून देखील त्यांचे आरोग्य मात्र बिघडलेले आहे. त्यांचे मन बेचैन आहे. पण त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. असं जर त्यांनी त्यांचे नामस्मरण, उत्तम कर्म, आणि स्वतःवरती प्रथम विश्वास आणि भगवंतांवरती विश्वास ठेवला, तर आयुष्य नक्कीच त्यांचं पलटून जाईल. कारण बाळूमामांच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी मोठं काही करावं लागत नसतं. फक्त मधुर प्रेमाने तुम्ही त्यांना हाक मारा. गुरुमाऊली आपल्या अंतरात आहेत. ते म्हणतात, मी तुझ्या हृदयात आहे रे, बाहेर मला शोधू नकोस. गुरुमाऊलींची कृपा ही तर एखाद्या GPS सारखी आहे. तुम्ही कुठेही असलात, संकटात असलात, चुकलात, तरीही तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतीलच. फक्त मनापासून तुम्हाला मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवायचे. मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात तुम्ही दुर्लक्षित करू नका. कारण हा संदेश एक पद्धतीने तुमच्यासाठी दैवी संदेश आहे. म्हणून योग्य तो वेळ देऊन आपण हा संदेश नक्की शांत मनाने ऐकावा. मित्रांनो, ऐका. एकदा एका स्त्रीला प्रचंड दुःख झालं होतं. तिचा नवरा गेला मुळ रस्त्यावर. ती फक्त म्हणाली, बाळूमामा, आता काही उरलं नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या दारात नोकरी, मदत, माणसं, बाळूमामांची करिश्मा. म्हणजे बाळूमामाने तिला धैर्य दिलं, मार्ग दिलं. हे सांगण्याचा हेतू एवढंच आहे, तुम्हाला संयम ठेवायचा आहे. आणि फक्त संयम ठेवून चालणार नाही, तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आतोआत प्रयत्न करावे लागतील, योग्य ते कर्म करावे लागतील, भगवंतांवरती भरपूर जास्त विश्वास ठेवावा लागेल. तेव्हाच या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणं शक्य आहे. म्हणून बाळूमामा हे फक्त देव नाहीत, तर ते माझं तुझं म्हणजे तुमचं
सर्वांचे एक रूप आहेत जे संकटात उभं राहतात आणि नक्कीच प्रत्येक वेळी आपल्याला मदत देखील करतात. म्हणून तुम्हाला आता फक्त विश्वास ठेवायचा आहे. संकटात मन तुमचं डळमळू देऊ नका, कारण तिथे गुरुमाऊली उभा आहेत. भक्ती ही केवळ देवालयात नसते, ती आपल्यात असते. जेव्हा तुम्ही एखाद्याला माफ करता, तेव्हा तुम्ही त्याला मदत करता, तेव्हा तर गुरुमाऊली तुम्हाला नक्कीच समाधान देतात. बाळूमामांचे एकच वाक्य लक्षात ठेवा, माझ्यावर ठेव विश्वास, सगळं हरवून गेलं तरी जे मी देईन ते मात्र तुझ्यासाठी अमूल्य असेल. मित्रांनो, म्हणूनच तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आणि शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, गुरुमाऊली म्हणजे कोण? म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण? ते म्हणजे एक विचार, एक शक्ती आणि एक अंतहीन पाठिंबा. बाळूमामा तुमचं काहीही चुकवणार नाहीत. फक्त तुम्ही थांबा, विश्वास ठेवा आणि मनापासून त्यांना हाका. ते नक्कीच मारा, नक्कीच ते तुम्हाला उत्तर देतील. मी आलोय, काळजी करू नकोस. होय माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच अशा काही गोष्टी घडवणार आहे, नक्कीच पूर्णत्व, ज्याने तुझं आयुष्य बदलून जाईल. आणि हो, आयुष्य बदलण्यासाठी थोडाफार वेळ तर लागतच असतो. ज्या पद्धतीने बी मातीमध्ये पेरले तर ते लगेच झाड उगवत नाही. त्यासाठी आपल्याला पाणी द्यावे लागते त्या बियाला, मगच त्यामधून रोप तयार होते, रोपातून मोठे झाड तयार होते. याच पद्धतीने थोड्या थोड्या पद्धतीने का होईना तुमची देखील परिस्थिती बदलून जाईल. तुमच्याही आयुष्यामध्ये आनंद येईल. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवली पाहिजे. भरपूर व्यक्ती म्हणत असतात की काही काही लोक माझ्याबद्दल असे विचार करतात, मला अशा पद्धतीने पाहतात, अशा पद्धतीने मला पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे, अशा पद्धतीने भरपूर अशा कमेंट्स येत असतात. तर त्यांना मी एक उत्तर देतो, बघा, तुम्ही एकतर तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुम्ही त्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. फक्त ही प्रत्यक्ष निर्णय घेण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. म्हणून यापुढे एक गोष्ट स्मरणात ठेवा, लोक तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही बोलतील, फक्त तुम्हाला कर्म करत जायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे काम करत जायचं आहे. कारण भगवंत प्रत्यक्ष अडचणी देतात त्यालाच, जो योग्य पद्धतीने त्या अडचणींचा सामना करू शकतो. आणि हो, तुम्ही किती अडचणींचा सामना करू शकता हे मात्र गुरुमाऊलींना योग्य पद्धतीने माहिती आहे. म्हणून यापुढे जर तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील तर मग तुमचं जीवन अजून दुःखी होईल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काही जरी म्हटले तरी तुम्ही तुमच्या मनाने जर चांगले असाल, तुमच्या दृष्टिकोनात चांगली असाल, तर तुम्हाला नक्कीच कशाही पद्धतीची भीती नाही. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये निंदा आहे तोच खरी प्रगती करू शकतो. स्तुती ही तर कायम मनुष्याला गर्वाचे रूप धारण करायला लावत असते. म्हणून तुम्हाला जर निंदा तुमच्या वाटेला आलेली असेल तर तीच निंदा तुमचे आयुष्य आनंदी बनवेल, हे मात्र प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. गुरुमाऊली म्हणतात, जर तू अंधारात अडकला असशील तर लक्षात ठेव, प्रकाश आणणारा मीच आहे. आपण आज एक गोष्ट समजून घेणार आहोत, जीवनात संघर्ष कधी संपत नसतो, पण बाळूमामांची जर साथ असेल तर तो संघर्ष कधी देखील हरवणार नाही. तुम्ही कितीही गडगडला असाल, कितीही तुम्ही चुक्या केला असतील, तर गुरुमाऊली म्हणतात, माझ्याकडे परत ये, मी तुला पुन्हा उभं करील. हे त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य. ते नाही विचारतात का पडलास, ते विचारतात उठायचं ना, चल मी आहे तुझ्या पाठीशी. म्हणजे समजून घ्या, भगवंत कधी तुम्हाला विचारणार नाहीत तुम्ही पडला कशामुळे आहात, तर ते तुम्हाला म्हणतात उठ आणि पुन्हा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करण्यास सुरुवात कर. कारण जितक्या वेळेस तुम्ही पडला असता त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांना माहिती असतात. म्हणून यापुढे भगवंतांच्या चरणी असे म्हणू नका की या पद्धतीचे दुःख माझ्या आयुष्यात आहे. एक गोष्ट स्मरणात ठेवा, संपूर्ण सृष्टीचे निर्माते भगवंत, मग त्यांना नक्कीच माहिती असते की तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या नक्कीच संकट आहेत. म्हणून प्रथम मात्र तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे एक वेळ अशी येते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, मित्र नाही, जवळ पैसा नाही आणि शरीर देखील कमजोर, मन देखील थकल्यासारखं होतं. पण त्यावेळी जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर खरोखर तुम्ही तुमच्या
आयुष्यामध्ये आनंदी राहू शकता. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला मात्र भगवंतांवरती कायम विश्वास ठेवायचे. संकट येतात, लोक जातात, पैसा देखील आलेला जातो, पण संत सद्गुरू बाळूमामा हे आपल्या भक्तांची साथ कधी देखील सोडत नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक क्षण येतो जिथं डोळ्यांसमोर अंधार, हृदयात भीती आणि हातात काहीच नसतं. तेव्हा कोण उभं असतो माहिती आहे का? फक्त एकच, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे केवळ एक संत नाहीत, ते आपल्या जीवनातील शिवशक्तींचं मूर्त रूप आहेत. जेव्हा जगाने साथ सोडली तेव्हा त्यांनी पाठीवर हात ठेवला. घाबरू नकोस रे बाळा, मी आहे. गुरुमाऊली कधी असतात, कधी रागावतात, पण भक्ताला कधीच ते मात्र एकटं करत नसतात. एक वेळ अशी आली होती, एक माणसाचं सगळं संपलं होतं. त्याच्याकडे जितकंही धन होतं त्यानं 5 वर्ष ते 10 वर्ष लगट कष्ट केलते. त्या नक्कीच 10 ते 5 वर्षामध्ये कमवलेलं धन, घर सर्व काही त्याच्यापासून दूर गेलं. पैसे गेले, घर विकलं आणि नंतर ते संपूर्ण संपल्यानंतर माणसं देखील त्याच्यापासून दूर गेली. तो एका मंदिरासमोर बसून रडत होता. तेव्हाच एक फकीर त्याच्या कानात म्हणाला, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे तू नाव घे, बाकी सगळं त्यांचं काम. त्याच दिवसापासून तो माणूस आता उभा राहिला, कारण त्याच्या हृदयात श्री बाळूमामांची शक्ती भरली होती. त्याच्या आयुष्यामध्ये मोठे असे आनंद आले. म्हणून एक गोष्ट तुम्हाला मात्र स्मरणात ठेवायचं आहे, एखादी गोष्ट जर भगवंतांनी तुमच्या हातून घेतलेली असेल, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. जर तुमच्याकडे सध्या घर आहे, भरपूर चांगले घर आहे आणि काही कारणावस्तव म्हणजे दवाखान्याचे बिल भरण्यासाठी किंवा इतर कारणासाठी ते घर तुम्हाला ऐकावे लागले, थोडक्यात भगवंतांनी ती गोष्ट तुमच्या हातून घेतली, तर याचा अर्थ असा कधीही नसतो की ती गोष्ट कधी तुम्हाला परत मिळणार नाही. यामध्ये 2 पर्याय असतात, अर्थात चांगल्या नीतिमत्ताने कमवलेलं धन आणि नक्कीच वाईट नीतिमत्ताने कमवलेलं धन. यामध्ये 2 असे टप्पे असतात. जर तुम्ही तुमच्या योग्य कर्माने अर्थात कष्टाने कमवलेली असेल तर त्यापेक्षा उत्तम योजना भगवंतांनी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. आणि जर तुम्ही वाईट कर्माने तुम्ही ते सर्व कमवलेलं असेल तर मग विसरून जावा, कारण भगवंत जो देऊ शकतो तो घेऊही शकतो. म्हणून जास्त धन, जास्त पैसा आल्यानंतर कधी गर्व करू नका, कारण देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. बाकी घेऊन देखील पाहतो आणि बघतो की मी याच्याकडे जे काही दिलेले होते ते जर याच्या हातून घेतले तर पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची यामध्ये शक्ती आहे का नाही. भरपूर अशी परीक्षा भगवंत घेत असतात. म्हणून मित्रांनो, स्मरणात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्ही शून्यातून वर आलेले आहात त्या पद्धतीने तुम्ही अजूनही शून्य होऊन बसलात तरी देखील घाबरू नका, कारण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या गोष्टी, आपल्या आयुष्यामध्ये घडत असलेले एखादे काम, तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती, तुमच्यापासून दूर गेलेले धन, या प्रत्येक गोष्टीचे कारण म्हणजे अर्थात भगवंतांची एक योजना असते आणि त्यामध्ये तुमचे कर्म देखील असतात. म्हणून यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट तुमच्यापासून दूर गेलेली असेल तर त्याहून उत्तम गोष्ट तुम्हाला देण्याची योजना भगवंतांनी नक्कीच केली आहे. म्हणून तुम्ही हा संदेश शांत मनाने पुढे ऐका, कारण या संदेशामध्ये पुढे अर्थात असे काही सांगण्यात आले आहे ज्यामुळे तुमची सर्व प्रश्न, तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळून जातील. फक्त सकारात्मक दृष्टिकोनाने पहा. भरपूर जण हे संदेश ऐकतात पण त्यांना वाटते की पैसे कमवण्यासाठी हे लोक बनवतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या संदेशामध्ये जे काय म्हटलं जातं ते योग्य पद्धतीचे मार्गदर्शन असते आणि हे संपूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी भरपूर गोष्टीसाठी आम्हाला रिसर्च करावा लागतो. आणि हो, यामधून जेवढं धन मिळते त्यामध्ये तर आमचे एक पद्धतीचे जीवन चालू शकते. म्हणजे समजून घ्या, नक्कीच पूर्णत्व नाही पण थोडे थोडे स्वप्न पूर्ण करता येतात. अर्थात या संदेशाद्वारे जर वाईट मार्गदर्शन येत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी इतर सारख्या नकारात्मक कमेंट जर तुम्ही करीत असाल तर पहा, प्रत्येक नक्कीच प्रवासामध्ये सकारात्मक ही लोक असतात आणि नकारात्मक.
अर्थात नकारात्मक हे म्हणजे निगेटिव्ह देखील. म्हणून तुम्ही प्रथम तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा बदला. कारण प्रत्यक्ष 100 पैकी 1% देखील अशी कमेंट नसते, परंतु एक ना एक व्यक्तीची जरूर येते. बाकी मित्रांनो लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी म्हणतात, होय, तुझ्या आयुष्यामध्ये सध्या चालू असलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, या घटनेमागे कोणते ना कोणते कारण जरूर आहे. म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका. एक गोष्ट स्मरणात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रत्येक भक्ताला नेहमी एक गोष्ट सांगत असतात, परिस्थिती बदलत राहते, पण तुम्ही बदलतोस का? अर्थात आत्मा शुद्ध ठेवा, मन शांत ठेवा, दुःख आलं तरी डगमगू नका. तुमची परीक्षा चालू आहे आणि परीक्षा झाली की प्रसाद हा मिळतच असतो. आणि बाळूमामांचा प्रसाद म्हणजे नवीन सुरुवात, नवा आत्मविश्वास आणि एक अजयी शक्ती असते. ती शक्ती तुम्हाला अर्थात सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला अर्थात परिस्थितीची परीक्षा द्यावी लागेल. नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. प्रेमळ मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा ही जादू नाही, ते एक ऊर्जा आहे जी संकटातही चालायला लावते, जी अश्रूंमधून विश्वास निर्माण करते. कधी वाटतं माझं काही होणार नाही, तेव्हा एकदा आरशात पहा. गुरुमाऊली म्हणत असतील, तू माझा भक्त आहेस, त्यामुळे तू कधीही हरू नकोस. कधीही तुम्हाला असं वाटतं का, कशासाठी आपण जगतोय, हे सगळं कधी संपणार, स्वप्न का पूर्ण होत नाहीत? त्यावेळी तुम्ही तुमच्या मनात फक्त हे शब्द ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा कायम माझ्या पाठीशी आहेत. नक्कीच हे शब्द म्हणजे जीवनाचा रिस्टार्ट बटन आहे. बाळूमामांचं नाव घेतलं की संपलेलं आयुष्य देखील परत चालू होतं. गुरुमाऊली म्हणतात, तू जे गमवलं आहेस त्याच्या कितीतरी पटीने मी तुला देण्याकरिता मोठमोठ्या योजना बनवलेल्या आहेत. म्हणून जर तुम्हाला एका क्षेत्रामध्ये यश मिळाले नसेल, प्रेमळ मित्रांनो, हा संदेश भरपूर वयोगटातले व्यक्ती पाहतात, नक्कीच आपले मित्र पाहतात. तर पहा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला शिक्षणात यश मिळाले नसेल तर तुमच्यामध्ये जी काही कला आहे ती देखील तुम्ही नक्कीच ट्राय करा. म्हणजे त्यामध्ये देखील तुम्ही प्रयत्न करा. कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी बनला आहात तीच गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्हाला भरभरून असे यश मिळू शकते. म्हणून प्रथम तुम्ही स्वतःला नक्कीच पहा, स्वतःमध्ये काय आहे, तुम्ही काय करू शकता. अशा जर गोष्टी तुम्ही पाहिलात तर भरपूर जास्त प्रगती तुमची होणार. पण त्यासाठी तुम्हाला संयम देखील ठेवावं लागेल. आणि तुम्ही पुढे काय करणार आहात, तुमची पुढची योजना काय आहे, हे मात्र कुणालाही तुम्ही नक्कीच सांगू नका. बस एवढं जरी तुम्हाला समजलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे तुम्ही प्रगती करू शकता. गुरुमाऊली म्हणतात, नक्कीच माझ्या प्रेमळ भक्ता, नक्कीच पूर्णत्व समजून घे. आयुष्यामध्ये नक्की जे काही घडत असते ते घडण्यामागे मोठमोठे कारण असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट स्मरणात ठेवा, गुरुमाऊली म्हणतात, तू चालत राहा, जरी तुला रस्ता दिसत नसतील तरी, कारण जो रस्ता नाही तो निर्माण करण्याची ताकद मी तुझ्यामध्ये दिलेली आहे. तुझं जीवन म्हणजे एक पद्धतीचा प्रवास आहे, कधी खडतर, कधी सुंदर, पण या प्रवासात एक गोष्ट लागते, विश्वास आणि साथ. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे. कारण गुरुमाऊली हे केवळ गुरु नाहीत, तर ते आपल्याला घडवणारे शिल्पकार आहेत. कधी वाटतं मी एकटा पडलोय, माझं कोण आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला एकदा विचारा, माझ्या हृदयात कोण नक्कीच वसलेलं आहे. उत्तर मिळेल, हे गुरुमाऊली आहेत. त्यांचं नाव उच्चारलं की शरीर शांत होतं, मन थांबतं आणि आत्मा देखील स्थिर होतं. ते म्हणतात, तूच माझ्यावर ठेव रे भरोसा, मी फाटकं उघडून देईल. म्हणजे समजून घ्या, एक वेळेस एका आईने बाळूमामांकडे साकडं घातलं, माझं पोर आजारी आहे, शेवटचे त्याचे क्षण आहेत. गुरुमाऊलींनी काहीच त्याला उत्तर दिलं नाही, फक्त त्या मुलाच्या कपाळावर हात ठेवला आणि त्या क्षणापासून त्या मुलाच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. का? कारण तिथं आईचा विश्वास होता आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद. म्हणून गुरुमाऊली कधी मोठं काही मागत नाहीत. समजून घ्या, ना फुले, ना सोनं, ना धन, ना संपत्ती, ते फक्त मनापासून माझे घेतलेलं नाव हेच मागत असतात. म्हणजे तुम्ही फक्त भगवंतांचे नामस्मरण करा, तुम्ही योग्य त्या पद्धतीने कष्ट करा,
तुम्हाला जे काही पुढे मिळणार आहे ते मात्र भगवंत योग्यच देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती देखील विश्वास मात्र नक्कीच ठेवावा लागेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, होय, लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी, अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही आजपर्यंत अपेक्षा केली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी जरूर तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. एक गोष्ट आपण कायम समजून घेतली पाहिजे, जे नक्कीच आपल्यासाठी अयोग्य आहे ती गोष्ट आपल्याला कधीही भगवंत देणार नाहीत, पण जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे ती मात्र भगवंत आपल्याला नक्कीच देतील. म्हणून यापुढे जर तुम्ही अजूनही चिंतेत असाल, यापुढे जर तुम्ही सारखी सारखी चिंता कराल, तर मग मात्र तुमची ती प्रत्यक्ष चिंता एक पद्धतीने अयोग्य आहे. बाकी जगात दोन अशी रूपं आहेत जी कधी पूर्णत्व कोमेजत नाहीत, आणि कोमजली तरी त्याचा मात्र काही देखील इलाज नसतो. पहिलं म्हणजे निस्वार्थ प्रेम, आणि दुसरं अतूट विश्वास स्वतःवरती आणि भगवंतांवरती. बाकी गुरुमाऊलींसमोर उभं राहून आपण काय मागतो आणि भगवंतांकडे पाठ असताना आपण नक्कीच काय वागतो यावरच तुमच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणून जर तुम्ही इतरांचं वाईट व्हावं अशी तुमची मनस्थिती ठेवत असाल, तर समजून घ्या तुमचं कधी चांगलं होणार नाही. म्हणून इतरांसाठी देखील आपण योग्य ती भावना कायम नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. जर या गोष्टी तुम्हाला समजू लागल्या तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय व्हायला कधी देखील वेळ लागणार नाही. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आता लवकरच असे काहीतरी आयुष्यात घडू शकते जे कल्पनेच्या देखील बाहेर असेल. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला प्रथम गुणवत्ता दिसते, आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. म्हणून योग्य पद्धतीने समजून घ्या. नेहमी भगवंतांना म्हणा की हे गुरुमाऊली, मी तुमच्या चरणी सतत मागत राहील, तुम्ही ते मला देत राहाल, पण शेवटचं वचन नक्कीच द्या, तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ, आणि कधीच नाही काढणार नक्कीच माझ्या डोक्यावरचा हात. एवढं मात्र तुम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच कायम म्हणलं पाहिजे. बाकी हो, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम घडू शकते, फक्त तुम्हाला आता संयम ठेवायचे. गुरु माऊली म्हणतात, जिथे तुझी अपेक्षा संपते, जिथे नक्कीच तुझे पूर्णत्व आयुष्यामध्ये वाईट काळ सुरू होतो, तिथूनच मी तुझ्यासाठी योजना करायला सुरुवात करतो. आणि एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी भरपूर वाईट गोष्टींचा देखील तुम्हाला सामना करावा लागेल. मित्रांनो, समजून घ्या, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं, अर्थात दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व कधी तुम्ही गमावू नका. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते, हे मात्र प्रथम नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी प्रसंग आणि विषय नक्कीच कोणताही असू द्या, आपले शब्द हे कायम सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द मात्र कधीही ते तुमचे विसरणार नाहीत. बाकी चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाललं तर बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. आणि एवढा जरी विश्वास मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण हा मात्र आपला आत्मविश्वासा असा असेल. आणि मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, गुरुमाऊली म्हणतात, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग आणि कर्म जर स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधी देखील होणार नाही. म्हणून थांबा, लवकरच आता अशा काही घटना, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात ज्याची तुम्ही कधी नक्कीच विचार देखील केला नसाल. बाकी जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यानंतर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि बाळूमामांचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदामध्ये क्षणामध्ये बदलून जातात. म्हणून तुम्ही कायम परमेश्वरांचे आभार माना. बाकी आनंदी मात्र राहिलं पाहिजे. जे बदलता येईल ते चटमन्या बदलून टाका, आणि जे बदलता येणार नाही ते तुम्ही स्वीकारा. जे स्वीकारता येत नाही त्यापासून तुम्ही कायम दूर जा, परंतु स्वतःला कायम नक्कीच आनंदी ठेवा. आणि प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो, गरज असते ती फक्त संयम ठेवायची. म्हणून तुम्ही मात्र कायम तुमच्या आयुष्यामध्ये नक्की संयम ठेवायला शिका. गुरुमाऊली म्हणत आहेत, होय, तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम जरूर घडून जाईल, फक्त तुला
माझ्यावरती विश्वास ठेवायचे, जे टाळणे अशक्य, जे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी गुरु राया. आपण एवढं मात्र बाळूमामांच्या चरणी सदैव म्हटलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश इतका वेळ देऊन ऐकला असाल तर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. आयुष्यात वाईट वेळी, संकटाच्या वेळी सर्व दरवाजे बंद झाले तरीही बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा तुम्ही गुरुमाऊलींकडून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर हे गुरुमाऊली तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, पण कायम ते तुमच्या पाठीशी राहतील. आणि कर्म करत असताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंतही मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अर्थसाक्षी, अनंतरूपी, नक्की समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप मात्र तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच तुझ्या बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एक सत्य, फक्त मी आणि मीच आहे. म्हणून आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले, काहीही तुमच्यापासून दूर गेले, तरी तुम्ही मात्र कधीही इतरांचे वाईट व्हावे अशी मात्र कधीही अपेक्षा धरू नका. आणि हो, एखादा व्यक्ती जेव्हा प्रगती करू लागेल तेव्हा नक्कीच त्याच्या प्रगतीवर संशय व्यक्त करू नका, कारण तुम्ही ज्याही पद्धतीने आयुष्यामध्ये वागत आहात त्या प्रत्येक गोष्टींवरती नजर भगवंतांची असते. म्हणून प्रत्येक वेळी तुमचे कर्म योग्य करा, आणि ज्यांना धन कमवायचं त्यानं कण सुद्धा वाया घालवू नये, आणि ज्यांना ज्ञान कमवायचंय त्याने एक क्षण सुद्धा वाया घालवू नये. पहा, वेळेसोबत जो चालतो, वेळ मात्र त्याला कधीही मागे ठेवणार नाही. म्हणून वेळेसोबत तुम्हीही चालायला शिका. बाकी चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही तुमच्या मनाची आकृती आहे. म्हणून तुम्ही तुमचे चरित्र हे कायम मात्र योग्य ठेवण्यास नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. बाकी विश्वास ठेवा, जो गुरुमाऊलींचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची मात्र कधी गरज भासत नसते. आणि तुमच्या इच्छेपेक्षा सुंदर ही गुरुमाऊलींची नक्कीच योजना असते. बाकी जे चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे. अजून थोडे दिवस फक्त विश्वास ठेवा, सगळं काही ठीक आणि योग्य होईल. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नामस्मरणाचे कोणते कोणते महत्त्व आहेत मी तुम्हाला नक्कीच काही मुद्दे सांगतो. अर्थात मुद्दे म्हणण्यापेक्षा काही नक्कीच नामस्मरणाचे महत्त्व सांगतो, जे महत्त्वाचे आहेत. स्नान करताना जर तुम्ही नाम घेतले तर ते एक पद्धतीचे तीर्थ स्नान, अर्थात तीर्थ स्नान होईल. भोजन करताना जर तुम्ही गुरुमाऊलींचे नाम घ्याल तर तो एक पद्धतीचा प्रसाद होईल. चालताना तुम्ही भगवंतांचे नाव घेतलात तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना जर नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. अर्थात घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. फक्त तुम्हाला नाम घ्यायचं आहे निस्वार्थ मनाने. बस एवढ्या गोष्टी आपण मात्र कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तो समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत प्रत्येकांचा असतो. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना ती तुम्ही मिळवू नका, आणि नसताना मात्र कधीही तुम्ही खचू नका. आणि तुमच्या पायाला झालेली जखम ही तुम्हाला जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य तुम्हाला योग्य पद्धतीने नक्कीच मात्र जगायला शिकवते. बाकी उपवासाने मी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मी पणाचाही करावा. काय नक्कीच कायम गुरुमाऊलींच्या सेवेचा दुष्काळ संपवून गुरुमाऊलींच्या चरण कधीही न सोडण्याचा संकल्प मात्र नक्कीच करावा. बाकी हेही दिवस सरतील. विश्वास ठेवा तुम्ही भगवंतांवरती, कारण तुम्ही एकटा कधीही नाहीत. भगवंत कायम तुमच्या पाठीशी आहेत. आणि एखादी व्यक्ती आनंदात आहे,
याचा अर्थ असा कधीही धरू नका की त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत आहे, ती व्यक्ती आनंदात आहे. कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणून कितीही जरी संकटे असले, कितीही गोष्टी अशक्य वाटू लागल्या, तरी तुम्ही मात्र तुमच्या मनामध्ये सकारात्मकता कायम ठेवा. कारण ज्या पद्धतीने तुम्ही विचार करणार आहात, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच विचार करणार आहात. त्याच पद्धतीने हे तुमचे आयुष्य नक्कीच घडून जाईल. आणि होय, तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणारच. फक्त त्यासाठी तुम्हाला संयम मात्र नक्कीच ठेवायचे. बाकी मित्रांनो, प्रथम लक्षात ठेवा, नाती ही रक्ताचीच नाहीत, तर जाणीवांनीही जुळली जातात. जर नक्कीच जाणीव नसेल तर परकी व्यक्ती ही तुमची होऊन जाईल, आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती ही परकी मात्र होऊन जाते. प्रथम स्मरणात ठेवा, नक्कीच भगवंत कायम तुमच्या पाठीशी आहेत, आणि त्यांचे आशीर्वाद देखील तुमच्या मात्र कायम पाठीशी आहेत. म्हणून भगवंत म्हणतात, नको होऊ उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर आठवण, मग मी आहेच नक्कीच तुझा विश्वास. एवढं मात्र आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच भगवंत कधी कुणाचे वाईट नक्कीच करत नसतो, पण भगवंतामध्ये खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय तो कधीही नक्कीच सोडत नसतो. म्हणून प्रथम समजून घ्या, नक्कीच तुम्ही कोणासाठी किती केलं तर देखील प्रत्येकजण मात्र प्रत्यक्ष गोष्टी विसरून जातील, आणि माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला कधीही नाही. प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती आल्यानंतर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी, अशा काही घटना आता घडणार आहेत, जे घडलेले पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. आणि हो, तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येऊन जाईल. फक्त आता तुम्हाला थोडा काळ मात्र संयम ठेवायचा आहे, कारण जे काय तुमच्या आयुष्यात पुढील काही नक्कीच काळामध्ये घडणार आहे, नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये ते मात्र उत्तम घडणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही नक्कीच पूर्णत्व दुःखी असाल, अजूनही तुम्ही कायम चिंतित असाल, तर तुमची ती प्रत्यक्ष चिंता ही मात्र पूर्णत्व व्यर्थ आहे. आता फक्त तुम्हाला योग्य त्या पद्धतीने संयम ठेवायचा आहे, कारण लवकरच अशा काही गोष्टी आणि अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतील, जे नक्कीच घडलेलं पाहून तुम्ही मात्र आश्चर्यचकित होऊन जाल. म्हणून जर अजूनही नक्कीच तुम्ही पूर्णत्व काळजीमध्ये असाल किंवा चिंतेमध्ये असाल, तर तुमची ती प्रत्यक्ष चिंता आणि काळजी ही मात्र एक पद्धतीने व्यर्थ आहे. फक्त तुम्हाला कायम संयम मात्र नक्कीच ठेवायचा आहे. बाकी समजून घ्या, तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी जर असेल तर पाशालाही देवत्व येते. म्हणून लोकांचं कधीही काय घेऊन बसू नका, कारण जाणारे गेलेत, थांबणारे आहेत, येणारे मात्र नक्कीच येतील. फक्त एक गोष्ट स्मरणात ठेवा, नक्कीच जो व्यक्ती कायम भगवंतांवरती निस्वार्थ मनाने नक्कीच विश्वास ठेवतो, प्रत्यक्ष तो विश्वास मात्र भगवंत त्याचा कधीही नक्कीच तुटू देत असतात. फक्त काही गोष्टी घडण्यासाठी वेळ लागत असतो, पण नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच योग्य ती वेळ येऊन जाते. फक्त तुम्हाला मात्र आता नक्कीच संयम ठेवायचा आहे, शांत राहा, आणि कायम भगवंतांची तुम्ही योग्य त्या पद्धतीने भक्ती करत चला. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश आज तुम्ही इतका नक्कीच वेळ देऊन पूर्णत्व पाहिला असेल, तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतो. प्रथम एक गोष्ट स्मरणात ठेवा, ज्या गोष्टींची आजपर्यंत तुम्ही अपेक्षा सोडली होती, त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील. होय, प्रत्येक गोष्टीसाठी काळ असतो, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देखील नक्कीच असतो. फक्त तुम्हाला मात्र योग्य पद्धतीने नक्कीच त्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहायचा आहे. एक अनुभव, बाळूमामांचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याचे मात्र तुमच्यावरती कधीही वेळ नक्कीच येणार नाही.
आणि जेव्हा जग धरे वेठीशी तेव्हा गुरुमाऊली उभे असतील नक्कीच पाठीशी. अशक्य ही शक्य करतील हे गुरुमाऊली. बाकी प्रत्येक वेळी समजून घ्या, गुरुमाऊली म्हणतात नक्कीच सर्व व्यक्ती नक्कीच तुमच्या आहेत. हा एक तुमचा ब्रह्म आहे आणि या ब्रह्मामधून तुम्ही जेव्हा निघाल तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य त्या पद्धतीने आनंदी राहू शकाल. म्हणून जर तुम्ही अजूनही उदास असाल, अजूनही तुम्ही घाबरलेले असाल, तर थांबा. तुम्ही तुमची चिंता सोडा आणि असे संदेश शांत मनाने रोज ऐकत चला. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असाल तर धन्यवाद. शेवटी सांगतो, हे विचार तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही इतरांना देखील हे विचार शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आयुष्य जगण्यासाठी एक पद्धतीची ऊर्जा मिळेल. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून या संदेशाला एक लाईक जरूर करा. धन्यवाद.